Hello everyone, I welcome you all in our next video lecture. In this video lecture, we are going to start our new concept applications of definite integration. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॉईंट आणि नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डेफिनाईट इंटिग्रेशन कसे सॉल्व करायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, बाय सबस्टिट्यूशन मेथड असेल, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स असेल, त्याचबरोबर डेफिनाईट इंटिग्रेशनच्या एक्झाम्पल्समध्ये लिमिट्स कसे सबस्टिट्यूट करायचे असे बेसिक एक्झाम्पल्स देखील आपण पाहिले आहेत. तर आता हे डेफिनाईट इंटिग्रेशनचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, कसे त्यावरील एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एरिया अंडर द कर्व ॲज डेफिनाईट इंटिग्रल. आता या डेफिनाईट इंटिग्रलचा उपयोग करून आपल्याला एरिया काढायचा आहे कर्वच्या खालचा. सो एरिया अंडर द कर्व ॲज अ डेफिनाईट इंटिग्रल काय आहे हे समजून घेऊया. कन्सिडर द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तुम्हाला जर समजा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व दिला असेल, देन एरिया अंडर द कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, द ऑर्डिनेट एक्स इक्वल टू ए अँड एक्स इक्वल टू बी अँड द एक्स ॲक्सिस इज गिवन बाय डेफिनाईट इंटिग्रल. आता हा एरिया अंडर द कर्व म्हणजे एफ ऑफ एक्स हा जो काही कर्व आहे, तर आणि हे जे की ऑर्डिनेट्स आहेत, हे ऑर्डिनेट म्हणजे इथे आपण लिमिट असं कन्सिडर करणार आहोत, कारण डेफिनाईट इंटिग्रल म्हटलं की त्यामध्ये लिमिट हे असायलाच हवं. तर हा एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे, तर या पद्धतीने ए इज इक्वल टू म्हणजेच एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम एक्स इक्वल टू 0 टू एक्स इक्वल टू बी. इथे 0 झालेला आहे मित्रांनो, चुकून इथे ए हवं आहे. ओके, हा ए असणार आहे. वाय डी एक्स, a is equal to integration from x equal to a to x equal to b y dx, or a is equal to इंटिग्रेशन, इथे अगेन 0 आहे, इथे देखील a पाहिजे, चुकून टायपिंग मिस्टेक आहे. हा जो काही लिमिट्स तुम्हाला इथे दिलेला आहे x इक्वल टू ए एक्स इक्वल टू बी, तर हा इथे x इक्वल टू ए लिमिट्स फ्रॉम x इक्वल टू ए टू एक्स इक्वल टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. एकतर तुम्ही एफ ऑफ एक्स लिहू शकता किंवा वाय डी एक्स. तर एरिया फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला असणार आहे. हा वाय म्हणजेच तुम्हाला दिलेला कर्व एफ ऑफ एक्स असणार आहे आणि हे लिमिट्स असतील. तर ह्याला इंटिग्रेट केलं की तुम्हाला एरिया अंडर द कर्व, दिलेल्या कर्वचा एरिया हा मिळून जाईल. त्यानंतर आता इथे आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करतोय. बघा इथे फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे, फाइंड एरिया बिटवीन द लाईन वाय इज इक्वल टू 2x, एक्स ॲक्सिस अँड ऑर्डिनेट्स एक्स इक्वल टू 0 अँड एक्स इक्वल टू 2. आता हे एक्झाम्पल आपण पहिल्यांदा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व हा फंक्शन कन्सिडर करून, त्याचबरोबर हे दोन लिमिट्स कन्सिडर करून सॉल्व करणार आहोत. त्याचबरोबर या दिलेल्या क्वेश्चननुसार ह्याचं जर आपण डायग्रॅम ड्रॉ केलं, तर ग्राफ जर ड्रॉ केलं तर तो ग्राफ कसा येतो ते देखील आपण पाहणार आहोत. सोल्युशन. सो एरिया इज इक्वल टू हा आपला म्हणजे फॉर्म्युला टाईपमध्ये असणार आहे, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय डी एक्स. आता इथे वाय म्हणजे काय आहे, 2x आहे. सो वाय डी एक्स मीन्स 2x डी एक्स, आणि ए बी हे जे काही लिमिट्स आहेत म्हणजे हे ऑर्डिनेट्स असणार आहेत, एक्स इक्वल टू 0 अँड एक्स इक्वल टू 2. आता ह्याला इंटिग्रेट करायचं आहे. 2 हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 एक्स डी एक्स. एक्सचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर बाय 2. हा 2 जो आहे तो इंटिग्रेशनचा बाहेरचा तो ॲज इट इज अँड लिमिट्स फ्रॉम 0 टू 2. 2 इथे कॅन्सल आउट होतील आणि फक्त इथे एक्स स्क्वेअर शिल्लक राहील, आणि त्या एक्स स्क्वेअरमध्ये आपल्याला अपर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे. तुम्ही हा 2 इथेच कॅन्सल केलं तरी चालेल, नंतर कॅन्सल केलं तरी देखील चालेल. तर पहिल्यांदा इथे अप्पर लिमिट ठेवला 2 स्क्वेअर अपॉन 2 मायनस लोअर लिमिट म्हणजे 0 स्क्वेअर अपॉन 2. सो व्हॉट वी गेट 4/2 आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर 2, कारण हा 0 अपॉन 2 0 होणार आहे. सो हा 2 इथे कॅन्सल झाला आणि काय मिळालं आपल्याला, एरिया इज इक्वल टू 4 स्क्वेअर युनिट किंवा 4 युनिट स्क्वेअर. ओके, तर या पद्धतीने आपण इथे डेफिनाईट इंटिग्रलचा वापर करून एरिया फाइंड आउट केला. आता एरिया आपण नक्की कुठला फाइंड आउट केला ते आपण ग्राफच्या माध्यमातून समजून घेऊया. हा आपला एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस असेल, आणि हा जो की लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे इथे केंद्रबिंदूतून पास होणारी जी लाईन आहे ती लाईन म्हणजेच काय आहे, वाय इज इक्वल टू 2x लाईन आहे. आणि त्याचबरोबर इथे काय सांगितलं, एक्स ॲक्सिस आणि एक्स इक्वल टू 0 अँड एक्स इक्वल टू 2 हा ओरिजिन
इथला हा x इक्वल टू 2 आणि हा इकडचा x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस येणार आणि x इक्वल टू 2 म्हणजे इथे हा 0 1 2 असे पॉईंट्स असतील, हा x इक्वल टू 2. तर ह्या दोन लाईनमधला जो काही आता इथे शेडेड पोर्शन दिसतोय व्हाईट कलरने शेड केलेला, तो एरिया आपण इथे फाइंड आउट केलेला आहे 4 स्क्वेअर युनिट. y इज इक्वल टू 2x म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन ती लाईन आणि हा x इक्वल टू 2 ची लाईन, या दोन लाईनमधला एरिया म्हणजेच आत्ता आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल आहे. दिलेल्या क्वेश्चनवरून आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे म्हणजे आपल्याला समजून येईल की आपण एरिया बरोबर फाइंड आउट करतोय का, किंवा डायरेक्टली देखील तुम्ही हे असं सॉल्व करू शकता. लिमिट्स दिल्या असतील तर तेच घ्यायचे आहेत आणि दिले नसतील तर आपल्याला काढावे लागतील. ते कसे काढायचे त्या टाईपचे एक्झाम्पल्स देखील आपण पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूयात. फाइंड एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एक्स क्यूब, एक्स ॲक्सिस अँड ऑर्डिनेट्स x इक्वल टू 1 अँड x इक्वल टू 3. आता इथे ऑर्डिनेट्स दिलेले आहेत म्हणजे हे लिमिट्स आपण कन्सिडर करू शकतो आणि y इज इक्वल टू एक्स क्यूब हा कर्व इथे आपल्याला दिलेला आहे. सो सोल्युशनमध्ये काय येणार, एरिया इज इक्वल टू y dx इंटिग्रेशन फ्रॉम a टू b. सो इथे a माहिती आहे आपल्याला, b माहिती आहे 1 आणि 3 आणि y म्हणजे आपला काय दिलेला आहे एक्स क्यूब. सो इंटिग्रेशन फ्रॉम x इक्वल टू 1 टू x इक्वल टू 3 एक्स क्यूब dx. एक्स क्यूबचा इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. सो एक्स रेस टू 4/4 हा एक्स क्यूबचा इंटिग्रेशन झाला आणि लिमिट्स आहेत 1 टू 3. आता इथे आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट या ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे जिथे एक्स आहे तिथे. सो अप्पर लिमिट किती आहे 3, सो 3 रेस टू 4/4 मायनस लोअर लिमिट ठेवायचं आणि लोअर लिमिट आहे 1. सो 1 रेस टू 4/4. 3चा पॉवर 4 आहे म्हणजे 3 हा 4 टाइम्स मल्टिप्लाय करायचा आहे. काय मिळेल आपल्याला, हा जो काही डिनॉमिनेटरचा 4 आहे कॉमन घेऊन तो बाहेर लिहिलेला आहे 1/4 आणि ब्रॅकेटमध्ये 3 रेस टू 4 मायनस 1 रेस टू 4. आता 3चा पॉवर 4 म्हणजे 3 जो आहे तो 4 टाइम्स मल्टिप्लाय करायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल 81 मायनस 1 आणि 81 मायनस 1 म्हणजेच 80 इंटू 1/4. 4ने 80ला डिवाइड करा, काय मिळेल 20 स्क्वेअर युनिट. सो दिस इज अवर एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एक्स क्यूब अँड द ऑर्डिनेट्स x इक्वल टू 1 अँड x इक्वल टू 3. आता ह्याचा जर ग्राफ बघितला तर तो कसा येईल, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आणि हा जो काही कर्व इथे दिसतो व्हाईट कलरमध्ये ड्रॉ केलेला तो आहे एक्स क्यूबचा कर्व. आता एक्स क्यूबचा ग्राफ हा असा कसा येतो हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते मी इथे सांगणार आहे. हा y इज इक्वल टू एक्स क्यूब इथे ग्राफ काढतोय म्हणजे आलेख काढतोय, याचा अर्थ इथे पॉईंट्स असणार आहेत. सो 1 2 3 एक्स इक्वल टू 1 आणि एक्स इक्वल टू 3 ची ही रेड कलरची लाईन मी ड्रॉ केलेली आहे आणि हा जो काही मधला शेडेड पोर्शन दिसतोय तो म्हणजे काय असणार आहे आपला एरिया. इथे येलो कलरने मी दाखवला आहे तो एरिया इथे आपण फाइंड आउट केलेला आहे. आता हा एक्स क्यूबचा ग्राफ हा कर्व कसा काढलेला आहे तर या पद्धतीने काढलेला आहे. आपल्याला y इज इक्वल टू एक्स क्यूब दिलं आहे त्यामुळे आपण इथे एक्सच्या ठिकाणी 0 1 2 3 असे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलं, त्यावरून आपल्याला yचे व्हॅल्यूज मिळाले. बघा इथे एक्स जर 0 ठेवला तर मला इथे y इक्वल टू एक्स क्यूबमध्ये 0 क्यूब म्हणजे y देखील 0 मिळणार आहे बरोबर. त्यानंतर एक्स जर 1 ठेवला तर इथे देखील 1चा क्यूब म्हणजे 1च मिळणार आहे. एक्स 2 ठेवला तर इथे yमध्ये 2चा क्यूब म्हणजे 2चा घन काय मिळणार आहे 8 मिळणार आहे. Similarly, if I have put x equal to 3, then I will get y is equal to 27. That is cube of 3. So in this way I found out the points and इथे आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे. तर पॉईंट्स असे तुम्ही प्लॉट करून ग्राफ ड्रॉ करू शकता. तर y इज इक्वल टू एक्स क्यूबचा हा ग्राफ इथे दाखवला आहे आणि हा शेडेड पोर्शन 2 रेड लाईन्सच्या मधला म्हणजेच आपण इथे त्या शेडेड पोर्शनचा एरिया इथे फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. फाइंड एरिया अंडर द पॅराबोला y स्क्वेअर इज इक्वल टू 4x बाउंडेड बाय द लाईन्स x इक्वल टू 0 y इक्वल टू 0 अँड x इक्वल टू 4. आता पॅराबोला हा तुमच्यासाठी मे बी नवीन असू शकतो. तर हा पॅराबोला दिसायला कसा असतो इथे ग्राफ काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सोल्युशन बघा.
एरिया ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय डी एक्स, हा आपला मेन फॉर्म्युलाच आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे वाय डी एक्स आपल्याला लिहायचं आहे, वायची व्हॅल्यू लिहायचं आहे, पण देताना आपल्याला जो कर्व दिलेला आहे तो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x दिले आहे. त्यामुळं काय करायचं, इथे दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचं आहे. वाय स्क्वेअर रूट घेतल्यामुळं काय होईल, हा स्क्वेअर निघून जाईल म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आणि 4चा स्क्वेअर रूट जो आहे 2 आणि एक्सचा स्क्वेअर रूट म्हणजेच रूट एक्स. सो या वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x वरून आपण वाय इज इक्वल टू 2 रूट एक्स ही व्हॅल्यू मिळवली आणि ते इथं मी लिहिलेलं आहे वायच्या ठिकाणी. आणि लिमिट्स आहेत इथे एक्स. आपण एक्सचे पॉईंट्स घेणार आहोत कारण वाय इक्वल टू 0 हा आपल्याला घ्यायचं नाही, कारण आपण जो इंटिग्रेशन करतोय तो विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे. त्यामुळे इंटिग्रेशन आपण ज्या व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट टू करणार आहोत तेच लिमिट्स आपल्याला इथे घ्यावे लागणार आहेत. ओके, कारण हेच आपण त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी नंतर लिमिट्स ठेवणार असतो, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. त्यामुळे इथं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, त्यामुळे एक्सचे पॉईंट्स आपण इथं घेत आहोत ॲज अ लिमिट. सो लिमिट्स फ्रॉम 0 to 4 2 रूट एक्स डी एक्स. हा 2 कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो इंटिग्रेशनच्या बाहेर आला. सो इंटिग्रेशन फ्रॉम एक्स इक्वल टू 0 to x इक्वल टू 4 एक्स रेस टू 1/2 डी एक्स. आता इथे रूट एक्स म्हणजेच काय आहे, एक्स रेस टू 1/2. आपण रूट एक्सला असं लिहू शकतो, त्याचा पॉवर हाफ लिहू शकतो. तर आता ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करून. सो एक्स रेस टू n+1 अपॉन n+1 इंटिग्रेशनचा फॉर्म्युला म्हणजेच एक्स रेस टू 1/2 + 1 अपॉन 1/2 + 1 अँड लिमिट्स फ्रॉम 0 to 4. 2 कॉन्स्टंट आहे तसा. सो विच इज इक्वल टू 2 ॲज इट इज 1/2 + 1 म्हणजे एक्सचा पॉवर काय मिळाला, एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2 अँड लिमिट्स फ्रॉम 0 to 4. सो आता हा 2 जो आहे या 2 सोबत मल्टिप्लाय होईल म्हणजे हा न्यूमरेटरला जाईल. 2 2 जा 4 अपॉन 3. हा 4/3 ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेला आहे आणि न्यूमरेटरला काय शिल्लक राहिला, एक्स रेस टू 3/2 लिमिट्स फ्रॉम 0 to 4. सिम्प्लिफाय आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेळा केलेला आहात, त्यामुळे आय होप की तुमची भरपूर प्रॅक्टिस झाली असावी. त्यामुळे ह्या स्टेप्स आता सॉल्व करत असताना तुम्हाला काही अडचण येऊ नये. आणि जर येत असेल तर तुम्हाला आणखीन थोडी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे आणि ते तुम्ही करून प्रॉब्लेम आपला रिझॉल्व करू शकता. सो 4/3 आता इथे अपर लिमिट ठेवायचे 4x ठिकाणी म्हणजे 4 रेस टू 3/2 मायनस लोअर लिमिट म्हणजे 0 रेस टू 3/2. 0 रेस टू एनिथिंग हे 0च असणार आहे. आणि आता इथे काय मिळालं आपल्याला 4/3 इंटू 4 रेस टू 3/2. सॉल्व केल्यानंतर इथे तुम्ही कॅल्क्युलेटरचा देखील वापर करू शकता. कॅल्क्युलेटरचा वापर करून 4 रेस टू 3/2 आणि हा +1 म्हणजे 4 रेस टू इथं काय येईल ते बघायचं आहे, अपॉन 3 करायचं आहे. तुम्हाला ही जी काही व्हॅल्यू इथे आलेली आहे ती व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये मिळून जाईल. कॅल्क्युलेट करू शकता किंवा तुम्ही या स्टेपपर्यंत देखील ठेवू शकता. पण आपण एरिया काढतोय म्हटल्यानंतर एरिया हा असा आपण स्क्वेअर युनिट सांगू शकत नाही, त्यामुळे इथे तुम्ही सिम्प्लिफाय करून व्हॅल्यू काढणं आवश्यक आहे. सो 10.667 स्क्वेअर युनिट्स ही एरिया मला इथे मिळालेली आहे. आता पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x कसा ड्रॉ केलेला आहे ते आपण पाहूया. सो पॅराबोला ड्रॉ करतोय तर हा जो काही आहे पॅराबोलाचा शेप या पद्धतीने असणार आहे. हा कर्व पॅराबोला आपण याला म्हणतो. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. सो दिस इज कर्व वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x पॅराबोला. आणि इथं आपल्याला काय सांगितलं आहे की वाय इज इक्वल टू 0. वाय 0 म्हणजे एक्स ॲक्सिस असणार आहे आणि 0 0 हा इकडे ओरिजिन आहे. त्याचबरोबर ही जी काही लाईन आहे ती म्हणजे एक्स इक्वल टू 4ची लाईन असणार आहे. ओके, आणि हा शेडेड पोर्शन इथे जो काही रेड कलर आणि त्याचबरोबर इकडे लाईन्स आहेत रेड कलरच्यामध्ये ब्ल्यू लाईन्स तुम्हाला दिसत आहेत. ते लाईन्स म्हणजेच आत्ता आपण या रिजनचा एरिया जो आहे तो फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. फाइंड एरिया अंडर द पॅराबोला वाय इज इक्वल टू 4x मायनस एक्स स्क्वेअर अँड एक्स ॲक्सिस. आता इथे फक्त एवढं सांगितलं आहे की एरिया काढायचे पॅराबोला. हा कर्व दिलेला आहे वाय इज इक्वल टू 4x मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स ॲक्सिस. परंतु इथे ऑर्डिनेट्स दिलेले नाही आहेत म्हणजे लिमिट्स जे आहेत ते दिले नाही आहेत. मग आपण कसं इंटिग्रेट करणार विदाउट लिमिट्स, तर ते देखील इथे पाहूया. सोल्युशन बघा.
गिवन इक्वेशन ऑफ कर्व y इज इक्वल टू 4x मायनस एक्स स्क्वेअर, हा कर्व आपल्याला दिलेला आहे. तर आता काय करायचं, पहिल्यांदा ऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. सो फर्स्ट वी फाइंड द ऑर्डिनेट्स ऑफ एक्स अँड वाय ॲज फॉलोज. बघा, एक्सची व्हॅल्यू मी ठेवणार आहे या कर्वमध्ये, म्हणजे मला प्रत्येक वेळी वायची व्हॅल्यू मिळत जाईल. सो मी एक्स 0 ठेवला, जिथे जिथे एक्स आहे तिथे 0 ठेवायचे वायमध्ये. सो इथे 4 × 0 0 मिळेल, एक्सचा स्क्वेअर 0, 0 मायनस 0 म्हणजे मला 0 मिळेल. एक्सची व्हॅल्यू मी 1 जर सबस्टिट्यूट केलं इथे वायमध्ये, जिथे जिथे एक्स आहे तिथे 1 ठेवायचं. सो 4 × 1 इज 4 मायनस 1 स्क्वेअर म्हणजे 1, 4 मायनस 1 म्हणजे 3 मला इथे मिळाला. हे मी ओरली सांगते, हे तुम्ही करून चेक करून बघायचं आहे. ओरली तुम्हाला समजत असेल तर चेक करायची काहीच गरज नाही आहे. जर तुम्हाला कन्फ्यूज वाटत असेल ओरली समजून घेत असताना, तर ते तुम्ही रफली सॉल्व करून व्हेरीफाय करून घेऊ शकता. सो इफ आय पुट एक्स इक्वल टू 2 इन वाय, देन व्हॉट वी गेट, जिथे एक्स आहे तिथे 2 सबस्टिट्यूट करायचे. 4 2 जा 8 मायनस 2चा स्क्वेअर म्हणजे 4. 8 मायनस 4 काय असणार आहे, 4 असणार आहे. ओके. Similarly, if I substitute x equal to 3 in y, then what we get, 4 3 are 12 minus 3चा square म्हणजे 9. 12 minus 9 is 3. x equal to 4 ठेवलात तर काय मिळेल, 4 4 जा 16 minus 4चा स्क्वेअर म्हणजे 16. 16 minus 16 काय मिळेल, 0 मिळेल. हे पॉईंट्स मला इथे मिळालेले आहेत. एक्स आणि वाय ऑर्डिनेट्स काढायचे आहेत, अजून काढलेले नाही आहेत आपण. ओके. आता ह्या पॉईंट्सवरून आपण काय करूया, ग्राफ ड्रॉ करूया. सो इथे पॉईंट्स घेतलेत मी एक्स ॲक्सिसवर 1 2 3 4, आणि हा जो काही इथे ओरिजिन असणार आहे तो 0 असणार आहे. आणि वाय ॲक्सिसवर देखील 1 2 3 4 पॉईंट्स घेतलेले आहेत. 0 इथे ओरिजिन आहेच, हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे हा पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. इयत्ता 9वी 10वीत तुम्ही हे ऑलरेडी ग्राफ कसा प्लॉट करायचा वगैरे तुम्ही पाहिलेले आहात. एक्स आणि वायच्या पॉईंट्सवरून एक्स 0 आहे तर वाय 0 आहे, एक्स 1 आहे तर वाय तुमचा 3 इथे कुठेतरी येईल पॉईंट, एक्स 2 आहे आणि वाय तुमचा 4 आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचा पॉईंट असेल. तर हे पॉईंट्स प्लॉट करून हा ग्राफ जर ड्रॉ केला तर तो या पद्धतीने तुम्हाला ग्राफ दिसेल. तुम्ही हे ग्राफ जो आहे तो रफली ड्रॉ करून पाहायचाच आहे, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की हा ग्राफ कशा पद्धतीने ड्रॉ केला आहे. तर हा इथे आपल्याला ग्राफ मिळालेला आहे. सो द इक्वेशन इज वाय इज इक्वल टू 4x मायनस एक्स स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये एक्स इक्वल टू 0 ठेवला तर आपल्याला काय मिळालं, वाय इक्वल टू 0. आता एक्स इक्वल टू 0 म्हणजे काय असणार आहे, 4x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 असणार आहे. याचाच अर्थ इथून एक्स जर कॉमन घेतला तर काय मिळेल आपल्याला, 4 मायनस एक्स इज इक्वल टू 0. सो एक्स इक्वल टू 0 और एक्स इक्वल टू 4. एक्सच्या इथे 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, म्हणजे इथे ऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला, एक्स 0 असताना, सॉरी इथे ॲक्च्युली वाय 0 पाहिजे, टायपिंग मिस्टेक झालेला आहे चुकून. इथे जो आहे तो वाय इक्वल टू 0 हवं आहे. ठीक आहे, वाय समजून घ्या. हे व्हेन वाय इक्वल टू 0, वाय 0 असताना म्हणजेच काय असणार आहे की हा 4x मायनस एक्स स्क्वेअर जो आहे तो 0 होणार आहे. ठीक आहे. मग वाय 0 म्हणजे दोन्ही ऑर्डिनेट्सचे वाय पॉईंट 0 असतील आणि एक्स 0 आणि 4. तर हे ऑर्डिनेट्स आपल्याला इथे मिळालेले आहेत, 0 0 अँड 4, 0. ठीक आहे. म्हणजे हे एक्स इक्वल टू 0 एक्स इक्वल टू 4 हे लिमिट्स म्हणून आपण इथे घेऊ शकतो. तर पुढे एक्झाम्पल सॉल्व करताना काय मिळेल, सो एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b y dx. आता लिमिट्स 0 to 4, आत्ताच आपण एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यात, आणि वाय म्हणजे काय आहे, दिलेला कर्व 4x मायनस एक्स स्क्वेअर dx. सिम्प्लिफाय करा, दोन्ही मायनस साईन आहे मध्ये, त्यामुळे इंटिग्रेशन सेपरेटली आपण देऊ शकतो. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 एक्स स्क्वेअर dx. 4 कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर आलेला आहे, आणि एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 आणि लिमिट्स 0 to 4 मायनस
एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 अँड लिमिट्स फ्रॉम 0 to 4. आता इथे दोन्ही साईडला लिमिट्स सेम आहेत त्यामुळे ते लिमिट्स एकदाच घेतलेलं आहे. हा 2 या 4 सोबत कॅन्सल झाल्यानंतर 2 मिळेल. 2x² मायनस एक्स क्यूब अपॉन 3 लिमिट्स फ्रॉम 0 to 4. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलेलं आहे. एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायचं आहे यामध्ये. सो 4² मायनस 4 क्यूब अपॉन 3 मायनस लोअर लिमिट ठेवायचे 2 × 0² मायनस 0⁴ अपॉन 3. सिम्प्लिफाय करून व्हॅल्यूज काढायचे आहेत. 2⁴ म्हणजे काय असणार, सॉरी 4⁴ 4⁴ म्हणजे 16 आणि 16 2s are 32 मायनस 4 क्यूब 4चा क्यूब म्हणजे 64 अपॉन 3 आणि इथे हे 0 होईल हा टर्म. ठीक आहे. आता इथे डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करा 3ने. 32 3s are 96 मायनस 64 अपॉन 3 आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळेल 32 अपॉन 3 स्क्वेअर युनिट्स. तर अशा पद्धतीने हा एरिया आपल्याला दिलेल्या कर्वचा आपण फाइंड आउट केलेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूयात. ओके, इथे आपल्याला बघा फाइंड एरिया ऑफ द सर्कल. हा सर्कलचा इक्वेशन आहे. x² + y² = 16 युजिंग इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे इथे डेफिनाइट इंटिग्रेशनचा वापर करून आपल्याला सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला माहिती आहे हा सर्कलचा इक्वेशन आहे म्हणजेच x² + y² = r² असतो. हा जो बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला दिसतोय 16 हा r² आहे म्हणजे 4² आहे म्हणजे इथे काय रेडियस आहे 4. ठीक आहे. सी सर्कल x² + y² = 16 विथ सेंटर 0 0 अँड रेडियस 4. हा रेडियस 4 कुठून काढला आपण इथून काढला कारण x² + y² = r² म्हणजेच 4चा स्क्वेअर 16 येतो. सो इथे रेडियस r म्हणजे रेडियस 4 आहे. सो इथे हा ग्राफ किंवा डायग्राम ड्रॉ करून पाहूयात. हा आहे आपला सर्कल रेडियस 4चा x² + y² = 16. हा इथे ओरिजिन आणि हा रेडियस 4. तर हा जो काही शेडेड पोर्शन आहे या पोर्शनचा आपल्याला इथे काय करायचं आहे एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो x² + y² = 16 यावरून y² काय मिळालं 16 मायनस x². कारण एरिया काढतोय म्हणजे इंटिग्रेशन ऑफ y dx असणार आहे. सो आपण पहिल्यांदा y काढून घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला तर हा y² स्क्वेअर निघून जाईल y आणि हा पूर्ण टर्म जो आहे तो स्क्वेअर रूटमध्ये येईल 16 मायनस x². सो नाव एरिया इज इक्वल टू. आता आपल्याला काय करायचं आहे सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे परंतु आपल्याला शेडेड पोर्शन इतकाच आहे. याचा 4 टाइम्स जो काही एरिया येईल तो म्हणजे पूर्णपणे सर्कलचा एरिया असणार आहे. आता हा जो काही शेडेड पोर्शन आला आहे तो 1/4 आहे म्हणजे या पूर्ण सर्कलचा 4था भाग इथे आपण फाइंड आउट करतोय. परंतु आपल्याला पूर्ण या सर्कलचा एरिया जर काढायचा असेल तर हा जो काही एरिया आपण काढणार आहोत त्याला आपल्याला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण हा 1/4 एरिया इथे आपण फाइंड आउट करतोय. या पूर्ण सर्कलचा 4था भाग इथे आपण काढतोय y dx आणि आपल्याला पूर्ण सर्कलचा काढायचा आहे म्हणजे आलेल्या एरियाला आपल्याला 4ने गुणावं लागेल म्हणजे टोटल एरिया मिळेल पूर्ण सर्कलचा. ठीक आहे. सो 4 ॲज इट इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 y dx. yची व्हॅल्यू काढली आपण स्क्वेअर रूट ऑफ 16 मायनस x² dx. या 16ला मी 4² असं लिहून घेतलं आहे आणि इथे जर पाहिलं तर मला काय मिळेल कसं दिसते हा जो काही इंटिग्रँड आहे तो स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x² फॉर्ममध्ये आपल्याला इथे दिसतोय. सो स्क्वेअर रूट ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x² dxचा फॉर्म्युला इथे आपण यूज करणार आहोत हा फॉर्म्युला. सो यावरून हे आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे RHS. ठीक आहे. सो कॉन्स्टंट 4 ॲज इट इज इंटिग्रेशनच्या बाहेरचा इथे लिहिलेला आहे आणि इथे x काय आहे 4 आहे. ठीक सॉरी a काय आहे 4 आहे. मला वाटतं इथं लिहित असताना काहीतरी टायपिंग मिस्टेक झाली. इथं चुकून 4 आलेलं आहे इथे xच यायला पाहिजे कारण x/2 आहे आणि xचा हा xच आहे. ठीक आहे. इथं x करून घ्या.
ठीक आहे. सो 4 ॲज इट इज x/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणलेला आहे म्हणजे 4 स्क्वेअर. ए म्हणजे 4 आहे अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए म्हणजे एक्स अपॉन 4 लिमिट्स फ्रॉम 0 टू 4. काही नाही आहे, फक्त इथे एक्स लिहायचं आहे. न्यूमरेटरला x/2 असणार आहे. ठीक आहे. नाव हा 4 ॲज इट इज. आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे. पहिल्यांदा जिथे जिथे एक्स आहे तिथे 4 ठेवायचं. इथे एक्स आहे त्यामुळे इथे 4 ठेवला, इथे एक्स आहे त्यामुळे इथे 4 ठेवला, इथे एक्स आहे त्यामुळे 4 ठेवला. बाकीचे टर्म्स ॲज इट इज लिहायचे आहेत. मी सांगते म्हणून तेवढंच लिहायचं नाही आहे. ठीक आहे. मायनस लोअर लिमिट ठेवायचं आहे 0. सो जिथे एक्स दिसते या एक्सप्रेशनमध्ये तिथे 0 आपल्याला पुटअप करायचं आहे. सो 0/2 मायनस 4 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर प्लस हा कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज साइन इनवर्स ऑफ 0/4. म्हणजे इथे आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलेलं आहे. सो 4 इंटू, आता इथे बघा 4 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर काय होणार आहे, 0 येणार आहे आणि 0 इंटू एनिथिंग म्हणजे 0 प्लस आता इथे 4चा स्क्वेअर म्हणजे 16/2 म्हणजे 2 8 जा 16 8 येईल आणि 4/4 म्हणजे 1 8 साइन इनवर्स ऑफ 1 पहिल्या ब्रॅकेटवरून आपल्याला मिळाला. मायनस 0 इंटू हा टर्म आहे त्यामुळे हा टर्म 0 होईल. सिमिलरली इथं 4चा स्क्वेअर म्हणजे 16/2 म्हणजे 8 मिळेल आणि 0/4 म्हणजे 0 8 साइन इनवर्स ऑफ 0. तर इथे 0 प्लस 8 साइन इनवर्स ऑफ 1 म्हणजे फक्त हा टर्म असेल 8 साइन इनवर्स ऑफ 1 आणि हा मायनस आणि हा प्लस म्हणजे मायनस होईल. सो 4 इंटू 8 साइन इनवर्स ऑफ 1. आता इथे हा पुढचा टर्म मी का नाही लिहिला, कारण साइन इनवर्स 0 कधी असतो, साइन 0 असताना. सो 0 इंटू 8 म्हणजे 0च असणार आहे त्यामुळे हा जो पुढचा टर्म आहे तो टोटली 0 होऊन जाईल आणि फक्त हा टर्म शिल्लक राहील. 8 इंटू साइन इनवर्स ऑफ 1. साइनची व्हॅल्यू 1 कधी असते तर π/2 असताना. ठीक आहे. तर इथे 2ने हा 8 कॅन्सल होईल, 4 मिळेल आणि बाहेरचा 4ने तो 4 मल्टिप्लाय होईल. 4 4 जा 16 पाय स्क्वेअर युनिट्स. हा आपल्या इथे एरिया मिळालेला आहे. हा जो काही पॉईंट आहे आपल्या 3rd युनिटचा ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन इझी आहे खूप. फक्त दिलेल्या कर्व y=f(x) जो काही दिलेला आहे त्याला आपल्याला व्यवस्थित इंटिग्रेट करता आलं पाहिजे. लिमिट्स दिले नसतील तर लिमिट्स आपल्याला फाइंड आउट करून सॉल्व करता आले पाहिजेत. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशनच पाहणार आहोत. आता आपण पाहिलं होतं की एरिया अंडर द कर्व. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एरिया बिटवीन 2 कर्व्स. आता एक कर्व दिला होता आणि दुसरी लाईन वगैरे दिली होती आणि आपण त्यातला एरिया आपण फाइंड आउट केला. नेक्स्ट जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो जो असणार आहे तो एरिया बिटवीन 2 कर्व्स. म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये y=f(x) किंवा y=g(x) असे 2 कर्व दिले असतील किंवा y=p(x), y=q(x). 2 फंक्शन आपल्याला दिले असतील, 2 कर्व्स आपल्याला दिले असतील तर त्या दोघांमधला एरिया कसा काढायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल्स दिले आहेत. 4 एक्झाम्पल्स आहेत. चुकून 4था वर आलेला आहे आणि 3रा खाली गेलेला आहे, ॲडजस्ट करून घ्या. पण एक्झाम्पल सॉल्व करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आणि त्याचा ग्राफ देखील ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे ग्राफ ड्रॉ करायचं म्हणजे तुम्हाला ग्राफ पेजेसवर करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही रफली साध्या पेजेसवर देखील हे ॲज्युम करून कन्सिडर करून पॉईंट्स तुम्ही काढू शकता. तर हे एक्झाम्पल सॉल्व करा आणि ह्याचे आन्सर्स तुम्ही मला नक्की सेंड करा. सो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा आणि युनिट 3rdचा आपण शेवटचा व्हिडिओ पाहणार आहोत. सो थँक्यू.